पहलगाम हल्ल्याला 12 दिवस उलटून गेले तरी सुद्धा अजून कसला बदला घेताय? संजय राऊतांची मोदींवरती टीका. एअरस्पेस बंद, चॅनल बंद करून बदला घेता येतो का? राऊतांचा घणाघात. सरकारला फक्त विरोधकांचा बदला घेता येतो, संजय राऊतांचा टोला. असे राज्यकर्ते असतील आणि असा शत्रू असेल तर भाजपने इंदिरा गांधींचा इतिहास बघावा, राऊतांचा सल्ला. संजय राऊत यांना टीका करण्याशिवाय काहीही येत नाही. चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार. राऊत हे काँग्रेसमय झाले त्यामुळे ते असं बोलतायत. मोदी हल्ल्याचा बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास. पहलगामच्या हल्ल्यामध्ये सुद्धा लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हमासचं कनेक्शन समोर. पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड लष्कर-ए-तोयबाचा डेप्युटी चीफ सैफुल्ला कसुरी आणि जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अझहरचा भाऊ राऊफ असगर असल्याचा संशय. पाकिस्तानी सैन्य लहान मुलांना, मदरशांमध्ये शिकणाऱ्या तरुणांना आणि मौलवींना AK-47 वापरण्याचं प्रशिक्षण देत असल्याचा व्हिडिओ समोर. पीओकेच्या नीलम व्हॅलीमध्ये पाकिस्तानी लष्कराचे कर्नल आसिफ खान यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण. भारताच्या संभाव्य कारवाईमुळे पाकिस्तान घाबरला. आज शरीफ सरकार विरोधी पक्षनेत्यांना पहलगाम हल्ल्यानंतरच्या परिस्थितीची माहिती देणार. सैन्याच्या तयारीबद्दलही माहिती दिली जाणार. पाकिस्तानी संसदेचं उद्यापासून विशेष अधिवेशन. भारताच्या भीतीनं रणनीती आखण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री लाव्हारोव्ह यांची भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत फोनवरून चर्चा. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या नंतर भारत-पाकिस्तानमधल्या तणावावरती दोघांमध्ये चर्चा. भारताला सर्वतोपरी मदत करण्याचं रशियाचं आश्वासन. जम्मू आणि काश्मीरमध्ये शोध मोहीम सुरू. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवरती कारवाई सुरू. दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करणं सुरू आहे. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये भीती. पाकिस्तानी सैन्याकडे शस्त्रांची कमतरता. पाककडे फक्त 4 दिवस पुरेल इतकाच दारुगोळा. भारताशी युद्ध झालं तर पाकिस्तान 96 तासांपेक्षा जास्त काळ टिकू शकणार नाही. पाकिस्तानकडून अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी. 450 किलोमीटरपर्यंत क्षेपणास्त्राची मारक क्षमता. पाककडून भारत विरुद्ध सज्ज असल्याचा दावा. मात्र अशा क्षेपणास्त्रांचं प्रक्षेपण हे केवळ तणाव वाढवण्याचा प्रयत्न. भारतीय सैन्य हवाई संरक्षणासाठी शस्त्र खरेदी करणार. ही शस्त्र मेक इन इंडियाच्या अंतर्गत केली जाणार. 48 लॉन्चर आणि 85 क्षेपणास्त्र तसंच अनेक आवश्यक उपकरणं देखील खरेदी केली जातील. चंद्रपूरच्या भद्रावती आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द. सुट्टीवरती असलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीनं कामावरती रुजू होण्याचे निर्देश. भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेला तणाव लक्षात घेता 6 महिन्यांचा शस्त्रसाठा निर्मितीचे आदेश. जबलपूरच्या ऑर्डिनन्स कारखान्यामधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द झाल्यात. रजेवरती असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ ड्युटीवरती रुजू होण्याचे निर्देश. पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय. रात्री कारगिल, द्रास सोडून जवळपास पूर्ण LOCवरती पाकिस्तानकडून गोळीबार झालाय. कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंथरमध्ये गोळीबार झाल्याची माहिती. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती पाकिस्तानचा गोळीबार, भारताचं प्रत्युत्तर. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पाक रेंजरला अटक. भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात होता. BSF कडून अटकेची कारवाई. सध्या चौकशी सुरू आहे. सरकारनं पाकिटमारी करून योजना सुरू केल्या, पण आता अजित पवार खंबीरपणे बसलेत. लाडकी बहीण योजनेला निधी वळवल्याच्या दाव्यांवरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया. अजित पवार उत्तम अर्थमंत्री, ते अर्थ खातं उत्तम सांभाळतात. राऊतांकडून दादांचं कौतुक. परभणीमध्ये काँग्रेसची सद्भावना यात्रा. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती. सतेज पाटील यांच्यासह अनेक काँग्रेसचे नेते, पदाधिकारी यात्रेमध्ये सहभागी. शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांचे राजकीय निवृत्तीचे संकेत. यापुढे निवडणूक लढवण्याची आपली इच्छा नाही, केसरकरांचं वक्तव्य. उद्यापासून रायगडच्या माणगावमध्ये महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचं 2 दिवसाचं राज्यव्यापी अधिवेशन. 50,000 एसटी कर्मचारी संघटनेमधील कर्मचारी उपस्थित राहतील. तर अजित पवारही उपस्थित राहणार असल्याची एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षांची माहिती. पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच धावणार आहे. मध्य रेल्वेकडून वेळापत्रक तयार करायचं काम सुरू आहे. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती.
वांद्रे वरळी सी लिंक ई वाहनांसाठी टोल मुक्त होण्याची शक्यता, ईव्ही वापराला प्रोत्साहन देण्यासाठी मोठा निर्णय. गोकुळ दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार आहे. पुणे मुंबईमध्ये म्हशीचं दूध हे प्रति लिटर 74 रुपये तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये 68 रुपये प्रति लिटर असेल. गाईच्या दुधामध्ये सुद्धा 2 रुपयांची वाढ होणार आहे. मुंबई पुण्यामध्ये 58 रुपये तर उर्वरित राज्यामध्ये 50 रुपये प्रति लिटर असा दर असेल. शिर्डीच्या साईबाबा संस्थानाला धमकीचा मेल आलाय आणि त्यानंतर साईबाबा संस्थान सतर्क झालंय. प्रत्येक भाविकाची तपासणी करूनच आता मंदिरामध्ये प्रवेश दिला जातोय. न्यू इंडिया बँकेच्या घोटाळ्याच्या प्रकरणी अटकेमधल्या जावेद आझमचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला. जामीन मिळाला तर पुराव्यांशी छेडछाड करून साक्षीदारांची दिशाभूल करू शकतो, न्यायालयाचं निरीक्षण. किल्ले रायगडावरील 24 घरं आणि 56 दुकान मालकांना अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा. 30 मेपर्यंत रहिवाशांनी ही घरं रिकामी करण्याचे वनविभागाचे आदेश. राज्यामधील सर्वच गडकिल्ले अतिक्रमण मुक्त करण्याच्या मोहिमेच्या अंतर्गत कारवाई. आज देशभरामध्ये नीटची परीक्षा, वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची परीक्षा आहे. दुपारी 2 ते 5 वाजण्याच्या दरम्यान नीटची ही परीक्षा घेतली जाते. राज्यामध्ये उद्या सीईटीची फेरपरीक्षा. पीसीएम ग्रुपच्या परीक्षा प्रक्रियेमध्ये गणित विषयामध्ये तांत्रिक अडचणी आल्या होत्या. अशा 27,837 विद्यार्थ्यांची उद्या फेरपरीक्षा घेतली जाईल. 10वी-12वीचा निकाल हा 15 मेपर्यंत लागण्याची शक्यता आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची माहिती. सरकारच्या किती योजनांचा लाभ आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतोय याचा आढावा घेण्यासाठी आदिवासी पाड्यांचं सर्वेक्षण, त्याचा अहवाल 30 मेपर्यंत सादर करण्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे निर्देश. नागपूरमध्ये जगामधील सर्वात मोठं चित्रपटगृह उभारलं जाणार. वेव्स 2025 परिषदेमध्ये ही महत्त्वाची घोषणा झाली. प्रसिद्ध निर्माते अभिषेक अग्रवाल आणि विक्रम रेड्डी यांच्या प्रकल्पानं भारताला जागतिक मनोरंजन केंद्र करण्याचं उद्दिष्ट आहे.